शेतकरी मित्रांनो नमस्कार. यावर्षी रासायनिक खताच्या किमती 300 ते 500 रुपयाने प्रति बॅग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. परंतु यावर्षी उत्पादन खर्च हा वाढणार आहे आणि उत्पादन आपलं कमी होणार आहे. मग आपण कशा प्रकारे आपला उत्पादन खर्च हा कमी करून उत्पन्न वाढवू शकतो याबद्दलची थोडीशी या व्हिडिओमधून माहिती पाहूया. नमस्कार, मी राहुल शिंदे. सगळ्यात प्रथम बघा, यावर्षी रासायनिक खताच्या किमती वाढल्या असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की जीवाणूवर जास्त आपल्याला हा भर द्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला जीवाणूजन्य खत हे वापरायचं आहे. जसं की नत्र स्फुरद पालाश हे उपलब्ध करून देणारे जीवाणू, जसं की पाटील बायोटेक कंपनीचे NPK कन्सो आहे. तुम्ही हा 25 किलो प्रति एकरी जर आपल्या पिकाला उपलब्ध करून दिलं किंवा टाकलं बेसल डोजमध्ये किंवा रासायनिक खतासोबत मिक्स करून दिलं, तर आपल्या जमिनीमध्ये जे आपण याच्या अगोदर दिलेले नत्र स्फुरद पालाश आहेत, तर हे आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणूजन्य हे खत करेल. मग आपल्याला यावर्षी कोणत्याही पिकाला जेव्हा तुम्ही खत टाकणार, तर तेव्हा प्रति एकरी 25 किलो जर NPK कन्सोजी तुम्ही टाकलं, तर जबरदस्त तुम्हाला हा फायदा मिळेल. याचा रिझल्ट अशा प्रकारे की अनुपलब्ध परिस्थितीमध्ये पडलेलं जे खत आहेत ते उपलब्ध करून देण्याचं काम हे NPK कन्सोजी करेल आणि नक्कीच तुमचा एकरी खर्च आहे ते बचत होईल. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.